नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चेहऱ्यावरचे काळे डाग, जखमांचे व्रण आणि स्ट्रेच मार्क अतिशय साध्या आणि सहज उपायाने कसे घालवता येतील. 7 ते 8 दिवस तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे काळे डाग आहेत ते पूर्णपणे निघून जातील. त्याच पद्धतीने जखमाच्या खुणा सुद्धा तुमच्या पूर्णपणे निघून जातील. म्हणजे काही वेळेस आपल्याला आपण पडलो, खरचटलं तर त्या जागेवर जखम झालेली असते आणि त्याच्या जागेवर खून असते, व्रण असतो, तो व्रण सुद्धा या औषधीने सहज निघून जातो. त्याच पद्धतीने काही जणांना कांजण्या झालेल्या असतात आणि चिकन पॉक्स झाल्यानंतर ते गेल्यानंतर जे व्रण असतात ते चेहऱ्यावर तसेच राहतात आणि आपला चेहरा हा विद्रूप दिसतो. तर ते सुद्धा याने सहजरित्या आपण घालवू शकतो. स्ट्रेच मार्क जर शरीरावर झालेले असतील तर स्ट्रेस मार्क सुद्धा आपण सहजरित्या या औषधाने घालवू शकतो. हे औषध सर्व किराणा दुकानामध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि सर्व मेडिकल स्टोअर मध्ये सुद्धा हे औषध सहज तुम्हाला उपलब्ध होतं. ही आहे आंबे हळद. तुम्हाला माहिती असेल, हळदीचे 3 प्रकार असतात मुख्यतः. हे लोखंडी हळद असते, ती रंग देण्यासाठी वापरली जाते. एक सुगंधी हळद असते, ती आपण रोज वापरतो, आपल्या आहारामध्ये मसाल्यामध्ये वापरली जाते. आणि ही आहे आंबे हळद. अतिशय औषधी गुणधर्म असणारी ही आंबे हळद आहे. सहज तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये, त्याच पद्धतीनं आयुर्वेदिक स्टोअरमध्ये तुम्हाला सहज अशा रीतीनं उपलब्ध होती ही आंबे हळद. ती अतिशय उपयुक्त आहे. ही सूज कमी करण्याचं काम करते. याच्यामध्ये हे त्वचेचे डाग आणि जखमाचे व्रण, स्ट्रेच मार्काचे व्रण घालवण्यासाठी खूपच उपयुक्त अशी वनस्पती आहे. आता वांग, चेहऱ्यावरचा वांग ही वेगळी गोष्ट आहे. वांग घालवण्यासाठी मी तुम्हाला माहिती दिली होती की सागाचं पान आणि जायफळ एकत्र उघळवून जर लावलं तर वांग जो आहे तो 7 दिवसामध्ये कसलाही वांग निघून जातो. पण बऱ्याच जणांनी अशी कमेंट केलेली आहे की सर, आम्हाला सागाचं पान उपलब्ध होत नाही, तर याला काही पर्याय आहे का? तर हो, याला 100% पर्याय आहे आणि अतिशय उपयुक्त असा पर्याय आहे याला. वांग घालवण्यासाठी जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर तुम्ही वडाच्या झाडाच्या ज्या कवळ्या डिऱ्या आहेत, म्हणजे वडाच्या झाडाला डिरी येते, कोंब येतो कवळा फांदीला, तो कवळा कोंब आपल्याला घ्यायचा आहे, वाटून घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीनं आणि वाटून त्याच्यामध्ये जायफळ उघळवायचं आहे. वाटून त्याचा पेस्ट करायचा आहे आणि त्यामध्ये जायफळ उघळवायचं आहे. म्हणजे वडाच्या कोंबाचा पेस्ट, त्यामध्ये जायफळ उघळवून ते दोन्हीचं एकत्र पेस्ट जरी लावलं की तुमचा जो वांग आहे तो 6-7 दिवसामध्ये निघून जातो. तर आपण पाहणार आहोत स्ट्रेच मार्क, काळे डाग आणि जखमाचे व्रण या वनस्पतीने सहज निघून जातात आंबे हळदनी. यासाठी आपल्याला लागणार आहे आंबे हळद आणि दुधावरची साय. दुधावरची साय आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये सहज उपलब्ध असते. दुधावरची साय या उपायासाठी लागणार आहे. ज्या ठिकाणी आपल्याला डाग आहे किंवा जखमेचा व्रण आहे किंवा स्ट्रेच मार्क निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला असं लावायचं आहे. हा उपाय संध्याकाळी झोपताना करायचा आहे. तुम्हाला आंबे हळद घ्यायची आहे, ती या साळीमध्ये अशा पद्धतीनं उघळवायची आहे. सहज उघळली जाते सानेवर आणि त्याला एक पिवळा रंग येतो, छान असा पेस्ट तयार होतो त्याचा. आणि हा पेस्ट आपल्याला संध्याकाळी त्या व्रणावर किंवा काळ्या डागीच्या खुणेवर किंवा स्ट्रेस मार्कवर लावायचा आहे. सलग 6-7 दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला आश्चर्यकारकरित्या तुमच्या त्वचेवर फायदे होतील. तुमचं वय जर 30च्या आत असेल तर 7च दिवसामध्ये पूर्णपणे जखमीचा व्रण असेल किंवा स्ट्रेस मार्क असेल तो निघून जातो 7 दिवसामध्येच. जर तुमचं वय 30 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हा उपाय थोडा जास्त दिवस करावा लागतो. कारण आपल्या त्वचेमधलं जे तजेलपणा आहे, तारुण्य आहे, ते वयामुळे थोडंसं कमी होतं आणि त्यामुळे उपायाला थोडासा वेळ लागतो. औषधाचा परिणाम व्हायला थोडासा वेळ लागतो. पण 30च्या आतल्या लोकांचं तर कसलाही डाग आणि कसलाही स्ट्रेस मार्क आणि कसलेही जखमेची खूण आपण सहजरित्या घालवू शकतो या साध्या उपायाने. हा अतिशय उपयुक्त असा उपाय आहे. कांजण्या, चिकन पॉक्सच्या खुणा वगैरे जे असतील, मुरमाचे काळे डाग जरी असले तरी ते सहज चेहऱ्यावरचे निघून जातात. त्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर अशा पद्धतीनं लावायचं आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, याचा. संध्याकाळी झोपताना तुम्ही हे लावायचं आहे, थोड्या वेळ सुकू द्यायचं आहे, लगेच सुकून जातं ते आणि त्यानंतर तुम्ही झोपायचं आहे. सकाळी आपल्याला चेहरा धुवून काढायचा आहे. पूर्ण चेहऱ्यावर नाही लावलं तरी चालतं. ज्या ठिकाणी तुम्हाला डाग आहे त्या डागावर तुम्ही एक असा टिपका जरी लावला आणि सुकून दिला, रात्रभर राहू दिला तरी चालतं. तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावर लावायची सुद्धा गरज नाही. ज्या ठिकाणी स्ट्रेस मार्क आहे त्या ठिकाणी तुम्ही असं लावा आणि 7 दिवसामध्ये तुम्ही याचा रिझल्ट पहा. तुम्ही अवश्य करून बघा.
आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.